दिल्ली हायकोर्टाचा लोकशाही मराठीच्या बाजूने निकाल। लोकशाही काही तासातच सेवेत रुजू होणार। 30 दिवसाच्या निलंबनाला दिलं होतं आव्हान। 30 तारखेच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर सामील होणार। बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा होणार। मवियाच्या बैठकीनंतर राऊतांचं स्पष्टीकरण। जागा वाटपाबाबत सर्वात मोठी बातमी। 48 पैकी सर्वात जास्त जागा ठाकरे गटाला। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती। अकोल्याच्या जागा वंचितला देण्याची ऑफर। मुंबईतील 6 पैकी 4 जागा ठाकरे गट लढण्याची शक्यता, तर लोकसभेच्या इतर 4 जागांपैकी रायगड, कोल्हापूर, भंडारा जागांवर अदलाबदल होण्याची शक्यता। अजित पवारांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांची मागणी। अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास सामान्य जनतेलाही कामातील वेग जाणवेल, वळसे पाटलांचा विश्वास। आरक्षणाचं भगवं वादळ मुंबईच्या वेशीवर। आरक्षणाच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मुंबईत येणारच जरांगेंचं ठाम मत। शांततेच्या मार्गाने मुंबईला जायचं आहे। आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून परत यायचं नाही। मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम। जरांगेंच्या आझाद मैदानावरील उपोषणाची पोलिसांनी परवानगी नाकारली। आझाद मैदानाची क्षमता नसल्याचं स्पष्टीकरण। आंदोलनासाठी सुचवलं नवी मुंबईतील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान। मुंबईत 15 दिवस जमावबंदीचे आदेश। 23 जानेवारीपासून 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। सरकारच ओबीसी समाजाला आश्वासन। सरकारने शब्द पाळला नाही तर आंदोलन करू, बबनराव तायवाडेंचा इशारा। मराठा आरक्षण देणारच, काल आणि आज ही तीच भूमिका। एकनाथ शिंदेंची आरक्षणावर प्रतिक्रिया। इतर समाजाला धक्का न लावता आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। भाजपचं एकला चलो रेचं धोरण आधीपासूनच ठरलं होतं। युती तोडण्याबाबत एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट। स्वबळावर निवडणुका लढवण्याचा विश्वास आला तेव्हा युती तोडण्याचा विषय सुरू झाला, खडसेंचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीची पुढील सुनावणी 29 जानेवारीला घेतली जाणार। अनिल पाटलांची साक्ष। आज घेण्यात आली सुनील तटकरेंची साक्ष। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर। 18 पोलीस जवानांना शौर्य पदके तर 40 पोलीस जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके जाहीर। मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात स्टेज उभारणी सुरू असताना पोलिसांकडून नोटीस। मराठा समन्वयक वीरेंद्र पवार, प्रशांत सावंतांना नोटीस देत स्टेज उभारण्याचं काम थांबवण्याच्या सूचना। मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ऍक्टिव्ह मोडमध्ये। मोर्चात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचा इशारा। जरांगेंच्या रॅलीमध्ये बीड जिल्ह्यातील एक शेतकरी बैलगाडी घेऊन सहभागी। आष्टी तालुक्यातील ज्ञानेश्वर चिरके तरुण बैलगाडी घेऊन रवाना। मुंबई उपनगरातील अनधिकृत बांधकाम काढण्याचे प्रशासनाला आदेश। मालाड मालवणी परिसरातील बेकायदेशीर आस्थापनांवर कारवाई करा, लोढांकडून प्रशासनाला सूचना। धाराशिव जिल्ह्यातील 50,000 कुटुंबांचं मराठा सर्वेक्षण पूर्ण। सर्वेक्षणातील तांत्रिक अडचणी दूर करून सर्वेक्षण पूर्ण। शेकडो शेतकऱ्यांचं अप्पर वर्धा धरणाच्या पात्रात उतरून आंदोलन। धरणात गेलेल्या शेत जमिनीला 30 लाख रुपये आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याची मागणी। शरद पवार गटाच्या अभिजित पाटलांसह संचालक मंडळांवर गुन्हा दाखल। राज्य सहकारी बँकेचे कर्ज थकीत असल्याने गुन्हा दाखल। मराठा सर्वेक्षणात टाळाटाळ केल्यास निलंबन। छत्रपती संभाजीनगर पालिकेचा शिक्षकांना इशारा। सर्वेक्षणाला दांडी मारल्यास होणार कारवाई। कल्याणमध्ये सर्वेक्षणाच्या कामाचा विद्यार्थ्यांना फटका। शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामात जुंपल्यामुळे गेल्या 3 दिवसापासून शाळा बंद। पालक वर्गामध्ये संताप। अजित पवारांच्या ताफ्याला मराठा समाजाकडून काळे झेंडे। अजित पवारांनी दौरा रद्द करावा, आंदोलकांची मागणी। मराठा समाजाला उद्देशून केलेल्या विधानानंतर आंदोलक आक्रमक। 26 जानेवारी 30 जानेवारीपर्यंत डोंबिवलीत 10वा ग्लोबल कोकण महोत्सव भरणार आहे। डोंबिवलीतील संत सावळाराम क्रीडा संकुलात हा ग्लोबल कोकण महोत्सव भरणार। 7,849 सिडको सोडत धारकांना राज ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे घर मिळणार आहे। 35 लाख ऐवजी आता भरावे लागणार आहे 27 लाख। मनसे प्रवक्ता गजानन काळे यांनी ट्विटरवरून माहिती दिली। ट्विट करीत मानले मुख्यमंत्र्यांचे आभार।
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास स्थगित. 26 जानेवारीपासून अंगणवाडी कर्मचारी होणार कामावर रुजू. खिचडी घोटाळा प्रकरणात संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीकडून समन्स. पुढील आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश. रवींद्र वायकर यांना पुन्हा ईडीचं समन्स. 29 तारखेला चौकशीला हजर राहण्याचे आदेश. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीचं तिसरं समन्स. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.